नमस्कार मित्रांनो. द सिक्रेट हे रॉन्डा बर्न यांनी पुस्तक संकलित केलं आणि जगभरामध्ये त्याचे 3.5 कोटीपेक्षा जास्त कॉपी विकल्या गेलेल्या आहेत आणि ते 50पेक्षा जास्त भाषांमध्ये भाषांतरित झालेलं आहे. या पुस्तकानंतर जगभरामध्ये सकारात्मक विचारांची एक क्रांती सुरू झाली आणि त्या संदर्भात विचार मांडणारे अनेक ग्रंथ पुढे प्रकाशित व्हायला लागले. त्यातले काही ग्रंथ वाचल्यानंतर माझ्या लक्षात आलं की हा जो काय सकारात्मक विचार करायचा आहे तो आपल्या ऋषीमुनींनी यापूर्वीच अनेक स्तोत्रांमधून आपल्या साहित्यामधून मांडलेला आहे, परंतु त्याचं आकलन होण्याची क्षमता आपल्यामध्ये नव्हती, त्यामुळे आपल्याला ते कळत नव्हतं. तर असंच एक स्तोत्र जे तुम्हाला शुभ विचार करायला किंवा सकारात्मक विचार करायला भाग पाडतं ते म्हणजे अथर्वशीर्ष. अथर्वशीर्ष या विषयावर अनेक दिग्गजांनी आपापले लेख लिहिलेले आहेत किंवा मतं मांडलेली आहेत. त्या सगळ्याचा तुम्ही स्वतंत्र अभ्यास करू शकता, परंतु मी तुम्हाला एक प्रयोगासाठी म्हणून वेगळा विषय देतो. मुळातच अथर्वशीर्षाची जी सुरुवात केलेली आहे ती शांती मंत्राने ओम भद्रम कर्णेभिः शृणुयाम देवाः. म्हणजे इथे देवतांना असं आवाहनच केलेलं आहे की आम्हाला कानाने शुभ ऐकायला येऊ आणि आम्हाला डोळ्याने शुभ किंवा मंगलच पाहायला मिळो. म्हणजे गांधीजींची जी 3 माकडं आहेत त्याच्या अगदी उलट हा विचार मांडलेला आहे आणि हा अधिक योग्य विचार आहे. म्हणजे बुरा मत देखो, बुरा मत सोचो, बुरा मत सुनो च्या ऐवजी चांगलं तेच आपल्याला पाहायला मिळावं, चांगलं तेच आपल्याकडून बोललं जावं आणि चांगलं तेच आपल्याला ऐकायला यावं, हा आपल्या ऋषीमुनींचा विचार आपण अधिक योग्य पद्धतीने आपल्यामध्ये रुजवला पाहिजे, हा मुद्दा. आणि दुसरा मुद्दा जो आहे की अथर्वशीर्षामध्ये गणपतीला उद्देशून वारंवार त्वम किंवा त्वमेव म्हणजे त्वमेव प्रत्यक्षम तत्त्वमसि, त्वमेव केवलम कर्तासि, त्वमेव केवलम धर्तासि असा जो उल्लेख केलेला आहे तिथे आपण एक प्रयोग म्हणून असा विचार करू शकतो किंवा असा भाव ठेवू शकतो की त्वमेव हे जसं गणपतीला उद्देशून आहे तसं पहिल्या टप्प्यामध्ये एक टप्पा आपण असा करून पाहू शकतो की तो त्व म्हणजे मीच आहे स्वतः, म्हणजे आपण स्वतःलाच उद्देशून हे स्तोत्र म्हणणं. दुसरा एक टप्पा असा ठेवू शकतो की आपण स्वतः गणेशाचे अंश आहोत असा भाव ठेवून किंवा असा विचार करून त्या अंशाला उद्देशून आपण हे स्तोत्र म्हणण्याचा प्रयत्न करू शकतो. तिसरा एक टप्पा त्याच्यामध्ये आपण असा करू शकतो की आपण आणि गणेश हे काही वेगळे नाही आहोत, आपण एकरूपच आहोत असा एक लक्ष ठेवून, असा एक विचार ठेवून हे स्तोत्र म्हणून बघू शकतो. आणि त्यानंतर पुढे एक चौथा टप्पा असा आहे की गणपती हा जसा आपल्या आतमध्ये आहे तसा तो चराचरामध्ये सुद्धा आहे, संपूर्ण सृष्टीमध्ये आहे आणि त्या चराचराला, त्या संपूर्ण सृष्टीला आणि आपल्याला पण उद्देशून, म्हणजे आपण आत्मा आहोत आणि बाकी बाहेर सर्वत्र परमात्मा आहे, असा एक विचार करून आपण हे स्तोत्र स्वतंत्ररित्या पुन्हा म्हणू शकतो. तर हा प्रयोग जे कोणी लोक साधना करतात किंवा ज्यांना ईश्वर प्राप्ती करायची आहे, हा ज्यांच्या जीवनाचा उद्देश आहे, त्यांनी स्वतःला एक, ज्याला आपण ऑटो सजेशन म्हणतो किंवा स्वयंसूचना म्हणतो किंवा आताच्या काळामध्ये अफर्मेशन हा शब्द वापरला जातो, तर हे स्तोत्र म्हणजे एक संपूर्ण अफर्मेशन आहे, एक ऑटो सजेशनच आहे. अशा पद्धतीने म्हणण्याचा आपण प्रयत्न करू शकतो आणि आपल्यामध्ये काही वेगळा ऊर्जेच्या स्तरावर बदल होतो काय हे आपण बघू शकतो. आणि या स्तोत्राचा जो शेवट केलेला आहे त्याच्यामध्ये ओम सहनावतु सहनौ भुनक्तु सहवीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. मला संस्कृत नीट उच्चार करता येत नाहीत, परंतु याचा जो अर्थ दिलेला आहे तो साधा सरळ आहे.
परमात्मा आम्हा दोघांचे गुरु शिष्यांचे एकत्र रक्षण करो, दोघांचा प्रतिपाळ करो. आम्ही एकत्र पुरुषार्थ प्राप्त करावा. आमचे दोघांचे अध्ययन तेजस्वी असो. आम्हा दोघांना परस्परांविषयी द्वेषभावना नको. तर हे स्तोत्र रचवणाऱ्यांनी कदाचित आपण दोघे म्हणजे गुरु शिष्य असा विचार करूनही केलं असेल, परंतु आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये आपण आपल्यासोबत इतर कोणाचाही विचार करू शकतो. जसं आपल्या कुटुंबातले भाऊ बहीण आहेत किंवा आईवडील आहेत, पती पत्नी आहेत किंवा आपले सहकारी आहेत, कोणाच्याही बाबतीत आपण असाच विचार करू शकतो. आणि नंतर अखिल सृष्टीतील संपूर्ण मानवजात त्या सगळ्यांच्या बाबतीत आपण असा विचार करू शकतो. म्हणजे याच्यापेक्षा अधिक शुभ विचार, याच्यापेक्षा अधिक सकारात्मक विचार दुसरा काही असूच शकणार नाही. आणि मी तो ईश्वर आहे, त्या ईश्वराचा अंश आहे, याचं आपल्याला रिअलायझेशन झालं पाहिजे. अशी इच्छा असण्यापेक्षा अधिक शुभ इच्छा दुसरी काही असू शकत नाही असं मला वाटतं. तर मित्रांनो, अथर्वशीर्ष आता गणेश चतुर्थीच्या वेळी मोठ्या प्रमाणामध्ये सर्वत्र सामुदायिकरित्या म्हटलं जातं आणि त्याची एक मोहीमच राबवली जाते. तर हे अथर्वशीर्ष आपण वैयक्तिक स्तरावर ज्यावेळी म्हणू त्यावेळी आपल्या पद्धतीने आपण गणपतीला प्रार्थना करून आपल्याला त्यातून काहीतरी रिअलाईज झालं पाहिजे, त्याचा अर्थ अधिकाधिक कळला पाहिजे अशी प्रार्थना करून मी सांगितलेल्या पद्धतीप्रमाणे जरूर तुम्ही म्हणून बघा आणि तुम्हाला त्याचा काय विशेष अनुभव आला तर कमेंटमध्ये कळवा. धन्यवाद मित्रांनो.